नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्या, नंदिनी, जीवा आणि पार्थ या चौघांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त उलथापालथ झालेली असते। इथे तर आता नंदिनीने जीवाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो, तो सुद्धा फास्ट ट्रॅकमध्ये। आणि त्याच्यामध्ये तिच्या वडिलांनी तिला खूपच जास्त सपोर्ट केलेला असतो की तू फास्ट ट्रॅकमध्ये जीवाला इथे आता लगेचच डिवोर्स दे आणि मोकळी हो। पण नंदिनीची आई मात्र ते करत नाही। आलेल्या काउन्सलरला ती सांगते की तुम्ही इथे नातं तुटू नये म्हणून तुम्ही प्रयत्न करत असता। कोर्टाने तुमची काउन्सलर म्हणून नेमणूक यासाठीच केलेली असते की तुम्ही इथे नाती तुटू न देण्यासाठी प्रयत्न करत असता, बरोबर ना? तेव्हा इथे शारदा नंदिनीला आता जाणीव करून देते की काही गोष्टी समोर आल्या म्हणून लगेचच इथे जन्मोजन्मीचं नातं तोडून मोकळं व्हायचं नसतं आणि ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्यासुद्धा आता पार्थकडे गेलेली असते आणि काव्या पार्थकडे येते आणि स्वतःच्या हाताने त्याला प्रसाद देते। तेव्हा रम्यामध्ये लुडबुड करत असताना काव्या तिला आपला हिसका दाखवते, तिचा हात पिरगळते आणि ती स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करते आणि म्हणते की पार्थ हा माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्नही करायचा नाही, नाहीतर मी तुझं लग्न लावून देईन आणि या घरातून कायमची तुझी हकलपट्टी करेन, कळलं का तुला? तेव्हा इथे काव्याने आता आपलं रौद्ररूप पुन्हा एकदा रम्याला दाखवत तिला चांगला धडा शिकवलेला असतो। माझ्या आणि पार्थमध्ये तू बोलायचं नाही, हे घर माझं आहे। लग्न जरी आमच्या मनाच्या विरोधात झालं असलं तरीसुद्धा आता ते लग्न निभावण्याची ताकद माझ्यामध्ये आणि पार्थ दोघांमध्ये सुद्धा आहे। आधी त्यांनी प्रयत्न केले होते, आता मी माझे प्रयत्न करणार हे नातं टिकवण्यासाठी, पण तुला आमचं नातं मी मोडू देणार नाही, असं प्रेक्षकांनो स्पष्टपणे काव्याने रम्या आणि वसूला सांगितलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा आणि काव्या हे दोघेजण एकत्र येतात आणि म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये झालं ते झालं, कदाचित आपण दोघेजण एकत्रच या कारणासाठी आलो होतो कारण आपल्याला आपल्या नवीन वाटा शोधायच्या होत्या। आपण दोघेजण एकमेकांसाठी बनलोच नव्हतो। माझ्या आयुष्यामध्ये पार्थ येणार होते आणि तुझ्या आयुष्यामध्ये नंदिनी ताई। त्यामुळे आपण आता एक काम करूया, आपण दोघेजण एकत्र येऊया आणि आपली नाती वाचूया, आपली लग्न वाचूया आणि हे खरं करूया की लग्नानंतर प्रेम हे होतंच। आणि त्या दृष्टिकोनातून दोघेही आता एकत्र येऊन आपापल्या लढाईला सुरुवातच करतात। तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या इथे पार्थकडे येते आणि जीवा नंदिनीकडे जातो आणि दोघेही आता प्रयत्न करत असतात आपलं नातं हे ठीक करण्यासाठी। आणि सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो सुरळीत असतात तेवढ्यातच इथे आता येणाऱ्या भागामध्ये खूप मोठा धमाका झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, नंदिनीला मनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जीवाचा भीषण अपघात झालेला असतो आणि तेव्हा इथे त्याचा अपघात झाल्यानंतर इथे नंदिनी कासावीस होते, त्याला जाऊन आता घट्ट मिठी मारते आणि त्याच्यावरील प्रेमाची त्याला कबुली देते। ती त्याला सांगते की तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे ते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्याला मिठी मारत नंदिनी त्याच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करते, तेव्हा जीवाच्या जीवात जीव आलेला असतो। त्याचबरोबर इथे काव्यासुद्धा प्रयत्न करत असते, पार्थच्या मनामध्ये तिच्याबद्दल किती प्रेम आहे हे तिला माहिती आहे, पण आता पार्थ रागवला आहे, तो हर्ट झाला आहे आणि त्यामुळे त्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी आणि तिचं त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काव्य आता पार्थकडे आलेली असते आणि ती तिचं काम करत असते। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने पार्थवरील आपलं प्रेम दाखवत त्याच्यावरती बायकोच्या अधिकाराने आता हक्क गाजवते आणि त्याच्या गालावरती हक्काने रम्याच्या समोर किस करते। तेव्हा इथे पार्थ तिच्याकडे बघतच राहतो, पण रम्याचा मात्र आता जळून धूर निघालेला असतो, रम्याला राग आलेला असतो। पण हे सगळं काव्या बायकोच्या अधिकाराने आता पार्थबरोबर हे सगळं करत असते। तेव्हा इथे पार्थचा सुद्धा नाईलाज होतो आणि ती शेवटीला त्याला पुन्हा प्रेमात पाडण्यासाठी भाग पाडत असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया।
तर प्रेक्षकांनो, नंदिनीने काउन्सिलरला सांगितलेलं असतं की मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे, पण तिला आता काउन्सिलर म्हणतात तुम्हाला डिवोर्स हवा आहे, पण आता जीवा देशमुख यांना डिवोर्स हवा आहे की नको हे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे आणि तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स तेव्हाच मिळेल जेव्हा जीवा देशमुख या पेपरवरती सह्या करतील. पण मला नाही वाटत की पसारेवाला चकाचक बाईला डिवोर्स देतील. तेव्हा इथे नंदिनीला आठवतं जीवा तिला चकाचक बाई म्हणतो आणि ती त्याला पसारेवाला. तेव्हा नंदिनी म्हणते की त्यांना सही करावीच लागेल. ते नक्की सही करतील, मी त्यांची सही घेते, तुम्ही लगेचच फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या, मला हा डिवोर्स लवकरात लवकर हवा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं की उद्या तुम्ही घरी या आणि मला लवकरात लवकर डिवोर्स द्या. तेव्हा इथे जीवा म्हणतो ठीक आहे मी येतो आहे, पण तुला डिवोर्स देण्यासाठी नाही. आणि त्यानंतर जीवा आपली बॅग वगैरे घेऊन आलेला असतो. तेव्हा तो दरवाजा नॉक करतो. नंदिनी दरवाजा उघडते तेव्हा बघते तर काय, जीवा आलेला असतो. जीवाला बघून तिला खरंच खूप आनंद होतो, ते तिच्या डोळ्यात दिसत असतं. पण ती जेव्हा त्याच्या हातातली बॅग म्हणते, ती म्हणते हे सगळं काय आहे? तेव्हा जीवा म्हणतो काय आहे म्हणजे? तेव्हा नंदिनी म्हणते डिवोर्स पेपर साईन करा आणि निघून जा. तेव्हा जीवा म्हणतो हे काय बोलतेस तू चकाचक बाई, मी इथे डिवोर्स पेपर साईन करायला आलो नाही आहे, तर तुला मी माझ्याबरोबर कायमस्वरूपी आपल्या घरी घेऊन जायला आले. तेव्हा नंदिनी म्हणते आणि ही बॅग वगैरे कशासाठी आणलीत तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो कशासाठी म्हणजे काय, आता मी इथे तुझ्याबरोबर राहणार आहे ना. अगं लग्न जेव्हा आपलं झालं तेव्हा आपण वचनं दिली आहेत की आपण दोघेजण एकमेकांच्या बरोबर राहू म्हणून. मग आता तू रागाने जर आपलं घर सोडलेस तर मला तुझ्याबरोबर तुझ्या घरी येऊन राहावंच लागेल ना, म्हणून मी इथे आलो आहे तुझ्याबरोबर इथे राहायला. तेव्हा चल आपली रूम कुठे आहे, आजपासून मी तुझ्याबरोबर इथेच याच घरामध्ये राहणार आहे. नंदिनी म्हणते का, तुमचं घर तुम्हाला नाही आहे का, तुमच्यापासून मला सुटका हवी आहे म्हणून मी इथे आली आहे, तुम्ही तुमच्या घरी निघून जा. तेव्हा नंदिनी इथे चिडलेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो अजिबात नाही, काहीही झालं तरीसुद्धा मी कुठेही जाणार नाही आहे, मी इथे माझ्या बायकोचा राग जाईपर्यंत राहणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवाला आता नंदिनीचे वडीलसुद्धा घरातून बाहेर काढायला येतात. तेव्हा जीवा म्हणतो काका तुम्ही जरी मला पोलिसांच्या हवाली केलं, मला मारलं तुडवलं, तरीसुद्धा मी इथून जाणार नाही आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की नवरा बायकोमध्ये प्लीज तुम्ही कुणीही बोलू नका. तेव्हा ज्या पद्धतीमध्ये लग्न झाली तेव्हा तुमचासुद्धा नाईलाज होता, पण आता आमची जी काही लग्न आहेत, आमची जी काही नाती आहेत ते अशा वळणावरती आली आहेत जिथे आम्हाला एकमेकांची साथ हवी आहे. अहो राग रुसवा गैरसमज हे आम्ही काढून टाकू, आम्ही बाजूला करू, पण प्लीज तुम्ही मोठ्या आता मध्ये बोलून आमच्यामध्ये आणखीन दुरावा निर्माण करू नका. तुम्ही जर सगळेजण मिळून आम्हाला एकत्र आणू शकत नाही तर निदान वेगळे तरी करू नका. मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करतोय अगदी मनापासून. तेव्हा शारदा म्हणत असते हे बघा जीवा अगदी बरोबर बोलतोय, त्याला जर प्रयत्न करायचे असतील नंदिनीचा राग घालवण्यासाठी तर प्रयत्न करू द्या. आपल्या मुलीचा संसार मोडण्यापेक्षा तो संसार जर ठीक होत असेल, तो संसार जर वाचणार असेल तर आपल्याला आनंद होणार नाही का? तुम्हाला तुमची मुलगी आयुष्यभर दुःखी झालेली हवी आहे की ती सुखी झालेली हवी आहे? तेव्हा तुम्ही जरा एक चान्स आता जीवाला द्या, तुम्ही मध्ये मध्ये काही बोलू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, शारदाने आता जीवाची बाजू घेतलेली असते आणि तिने त्याला चान्स दिलेला असतो की तू नंदिनीला मनवायचं आणि इथून तिला प्रेमात पाडून घेऊन जायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता कामाला सुरुवात करतो आणि ती सुरुवात काय अशी तशी नसते प्रेक्षकांनो. अगदी नंदिनीला काय आवडतं काय नाही आवडत, तिच्यासाठी स्वतःच्या हाताने सँडविच बनवणं, स्वतःच्या हाताने कॉफी बनवणं, तिला जे जे पदार्थ आवडतात ब्रेड ऑमलेट हे सगळे पदार्थ आता जीवा बनवत असतो, नंदिनीला ऑफर करत असतो. ती ते नाकारत असते, चिडत असते, पण तरीसुद्धा जीवा अजिबात तिचं काही ऐकत नाही, माघार घेत नाही. आपले एफर्ट्स हे आता 100% तो तिला दाखवत असतो, 100% तो एफर्ट्स देत असतो नंदिनीला मनवण्यासाठी. आणि ह्या बाजूला आता काव्य आलेली असते. काव्यावरती आता खरं तर फार थोडा नाराज आहे, म्हणजे त्याला इतका राग वगैरे आलेला नाही आहे, तेव्हा आला होता, पण नंतर तो आता स्वतःच विचार करतोय. त्याला असं वाटतं आहे की खरं तर जीवा आणि काव्या या दोघांवरती अन्याय झाला आहे, त्या दोघांना आमच्यामुळे एकत्र राहता आलं नाही, त्यांना वेगवेगळं व्हावं लागलं आमच्यामुळे. तेव्हा तो स्वतःला इथे अपराधी मानतोय.
तेव्हा इथे तो खूप जास्त हर्ट झाला आहे स्वतःपासूनच. तेव्हा इथे काव्या त्याचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की तुम्हाला जर या रूममध्ये राहायचं असेल तुम्ही राहा, मी गेस्ट रूममध्ये राहणार आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते का तुम्ही गेस्ट रूममध्ये राहणार नाही, मी तुमची बायको आहे. तेव्हा तो म्हणतो की आपण आता लवकरात लवकर डिवोर्स घेऊया. तेव्हा ती म्हणते ठीक आहे ना, डिवोर्स आपण घेऊ, तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना देशमुख, मी तुम्हाला डिवोर्स देईन. पण अजून 3 महिने बाकी आहेत, आपल्याला 3 महिने अजून एकत्र राहावं लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, कायदा माहिती आहे की नाही, नियम माहिती आहेत की नाही तुम्हाला, आपल्याला अजून 3 महिने एकत्र राहावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी आता तरी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे देशमुख, मी आत्ताच सांगते तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्याने ठरवलं आहे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे. त्यामुळे इथे काव्यासुद्धा आता पार्थसाठी सिलेमन कॉफी देत असते. त्याचबरोबर त्याच्या ऑफिसला जायच्या वेळा पाळत असते. त्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवून त्याचा इथे लंच ती ऑफिसमध्ये घेऊन जात असते, त्याचा टिफिन घेऊन जात असते. त्यानंतर इथे पार्थ तिला इग्नोर करत असतो, एकदम इग्नोर. ते आहे काय नाही काय तो तिच्याकडे लक्ष देत नसतो. पण इथे काव्या अजिबात आपले प्रयत्न सोडत नाही. तर इथे विक्रम काका आणि मानिनी काकू दोघेही तिला सपोर्ट करत असतात की तू प्रयत्न कर, कारण पारच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू काव्याच परत आणू शकते. मानिनी काकूंना विश्वास असतो. रम्या आणि वसू मध्ये मध्ये टोमणेबाजी करत असतात, पण काव्या स्पष्टपणे सांगते प्रत्येकाचा पास्ट असतो. रम्या, अगं तुझं पण इथे पार्थवरती प्रेम आहेच ना, पण त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, तरीसुद्धा तू त्यांच्यावरती प्रेम करतेस. अगं प्रत्येकाचा काही ना काहीतरी पास्ट असतो. उद्या जर तुझं दुसरीकडे कुठेतरी लग्न झालं म्हणून तू हा पास्ट काय कुरवाळत बसणार आहेस का, असं इकडे आता काव्या तिला स्पष्टपणे सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या सगळे प्रयत्न करत असते आणि ती जोक वगैरे सुद्धा क्रिएट करत असते. तेव्हा इथे पार्थ देशमुख, मी आता आली आहे ना, आता तुम्हाला माझ्या हातची सिलेमन कॉफी प्यावी लागेल, या रम्याच्या हातची बिलकुल प्यायची नाही आहे, मी आत्ताच सांगते. तेव्हा इथे रम्याची जळवण्यासाठी काव्या लगेचच पारच्या गालावरती किस करते आणि म्हणते आता तुम्हाला रोज अशीच गोड किस मिळणार आहे तुमच्या गालावरती, तुम्हाला आवडेल ना तुमच्या बायकोने तुम्हाला गालावरती किस केलेलं. तेव्हा इथे रम्या खूपच चिडते. ती इतकी जेलस झालेली असते की तिच्या नाकातोंडातून जणू काही धूर येतोय की काय असं आता वाटत असतं. मानिनी काकू आणि विक्रम काका हसत असतात. पार्थ आता काव्यावरती जरा ओरडत असतो, पण ती अजिबात त्याचा राग मानत नाही. ती आपली प्रयत्न सुरूच ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा नंदिनीला म्हणत असतो की मी तुला ऑफिसला घेऊन जातो, पण नंदिनी म्हणत असते काही गरज नाही आहे, तिला रिक्षाही मिळत नसते. त्यांची गाडी इथे आता तिचे वडील घेऊन गेलेले असतात आणि नंदिनीची गाडी बंद पडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो की नंदिनी बस ना, मी सोडतो ना तुला आनंद निवासमध्ये. तेव्हा नंदिनी म्हणते हे सगळं करायची काही गरज नाही आहे, हा हक्क तुम्ही कधीच गमावला आहे. तेव्हा जीवा म्हणतो कधीच नाही, मी जेव्हा मरेन ना तेव्हासुद्धा मी हक्क हा आता अजिबात सोडणार नाही आहे. तुझ्यावरती फक्त माझा हक्क आहे आणि माझा अधिकार आहे, कळलं तुला, कारण तू माझी बायको आहेस. तेव्हा इथे जीवा तिच्या मागे पुढे करत असतो, आपली बाई घेऊन तिच्या मागे मागे जात असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते जीवा सांगितलं ना तुम्हाला, जा बरं इथून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी रिक्षा पकडून जातच असते. तेव्हा जीवा तिच्या मागे मागे तिला ओरडत ओरडत येत असताना एक गाडी येते आणि इथे जीवाला ठोकर मारून निघून जाते. तेव्हा जीवा आता गाडीवरून जोरात खाली पडलेला असतो, त्याच्या डोक्याला हातापायाला मार लागलेला असतो. तेव्हा नंदिनी आरशामध्ये बघते जीवाचा ॲक्सिडेंट झाला आहे. ती लगेचच रिक्षा थांबवते आणि धावत पळत मागे येते. तेव्हा प्रेक्षकांनो, बघते तर काय, जीवाला खूप लागलेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी रडायला लागते आणि म्हणते जीवा हे काय केलं तुम्ही, काय झालं तुम्हाला. आणि इथे जीवाला लागलेलं असतं कमी, पण त्याने आता इतकं लागल्याचं नाटक केलेलं असतं की जणू काही मेल्याचंच नाटक केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी रडायला लागते. सगळेजण म्हणतात कोण आहे हा. तेव्हा नंदिनी म्हणते नवरा आहे माझा, लवकरात लवकर प्लीज ॲम्ब्युलन्सला फोन करा ना, ॲम्ब्युलन्सला फोन करा, नाहीतर रिक्षा वगैरे बघा. तेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तर प्रेक्षकांनो, इथे आता एक रिक्षा बघितलेली असते. तेव्हा नंदिनीला मदत करतात सगळेजण जीवाला रिक्षात टाकायला. तेव्हा ती जीवाचं डोकं आपल्या मांडीवरती घेते.
तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी नंदिनी, असं तो आता नाटक करत असतो. तो म्हणतो की आता जायच्या आधी तू सांग ना, तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही, नाहीतर मी आत्ताच्या आता डोळे मिटतो कायमचे. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं काही अभद्र बोलू नका जीवा, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत, मी तुमच्याशिवाय मरून जाईन. आणि ती आता जीवाला प्रेमाने मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवाला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. आणि जर नंदिनीचं हे प्रेम मला मिळणार असेल तर थोडंसं आजारपणाचं नाटक केलं तर काही वावगं नाही आहे, असं सुद्धा आता जीवाला वाटत असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, जीवा आणि काव्या हे दोघेजण आपापल्या पार्टनरला मनवण्यासाठी इथे हवे तेवढे प्रयत्न करत असतात. आणि लवकरच ते दोघेजण प्रेक्षकांनो आपल्या या प्रयत्नांमध्ये सफल होणार आहेत. त्यांना त्यांचं प्रेम, त्यांचा लाईफ पार्टनर हा आता कायमस्वरूपी मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो काही वाईट काळ आला होता तो लवकरच निघून जाईल आणि ते सगळेजण एकत्र येऊन गुण्यागोविंदाने आनंदाने एकत्र राहणार आहेत. आणि तो लवकरच दिवस आपल्याला बघायला सुद्धा मिळणार आहे.